नमस्कार, माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम.एस.टी. सी.ई.टी. क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिकल केमिस्ट्रीचा इम्पॉर्टंट टॉपिक केमिकल थर्मोडायनॅमिक्स आज आपण पाहणार आहोत. हा केमिकल थर्मोडायनॅमिक्स तसा बघितला तर टॉपिक हा खूप छोटा आहे आणि आपल्याला चांगले मार्क देण्यासारखा हा टॉपिक आहे. आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये केमिकल थर्मोडायनॅमिक्सच्या रिलेटेड जे जे काही लास्ट इयरला PYQ आलेले होते, त्या कोणत्या कन्सेप्टवर विचारले होते ते कन्सेप्ट आपण या ठिकाणी एकत्र घेतलेले आहेत. पहिल्यांदा बघायचं आपल्याला टाइप्स ऑफ सिस्टीम. त्या टाइप्स ऑफ सिस्टीममध्ये आपल्याला 3 सिस्टीम बघायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिली सिस्टीम आहे ओपन सिस्टीम, दुसरी आहे क्लोज सिस्टीम आणि थर्ड आहे आयसोलेटेड सिस्टीम. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, ओपन सिस्टीम म्हणजे काय, क्लोज सिस्टीम म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय होतं ते आपल्याला यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे. पुढच्या आणखी प्रॉपर्टीज आपल्याला बघून घ्यायचं. सोपं आहे, ह्याच्यामध्ये काय अवघड आहे असं काही नाही. ओपन सिस्टीम बघा, एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर काय की आपण चहाचा कप घेतलेला आहे. काय घेतला, हा चहाचा कप, आणि चहाच्या कपमध्ये काय प्रेझेंट आहे तर गरम करून आपल्याला चहा दिलेला आहे पिण्यासाठी. काय दिलेलं आहे आपल्याला, चहा गरम करून पिण्यासाठी दिलेला आहे. मग अशा केसमध्ये काय होण्याची शक्यता आहे बघा, आफ्टर सम टाईम काही वेळानंतर काय होणार आहे, तो आता समजा दिलेला चहा आपल्याला गरम आहे आणि काही वेळानंतर काय होईल, मग तो गार होईल. काय होणार आहे, काही वेळानंतर गार होईल. ओके, गार झाला म्हणजेच काय, आधी याच्यामध्ये काय प्रेझेंट होती, हीट प्रेझेंट होती. ती काय झाली, हीट हीट काय झाली, ट्रान्सफर झाली. काय झाली, हीट ट्रान्सफर कुणाला झाली, तर ही जी दिलेली आहे ती काय होती, सिस्टीम होती. काय होती, सिस्टीम. म्हणजे चहा म्हणजे कोण झाला, सिस्टीम. आणि त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे त्या एरियाला आपण काय म्हणलं, चहा सोडून जे काय असेल त्याला आपण म्हणलं सराउंडिंग. त्याला काय म्हणलं आपण, सराउंडिंग म्हणलं. मग आता काय झालं की चहा आधी गरम होता, बरोबर, आणि काही वेळानंतर काय झालं की चहा गार झाला. याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारी हीट काय झाली, ट्रान्सफर झाली. काय झाली, ट्रान्सफर. म्हणजे सिस्टीमकडून हीट कुणाला गेली, तर ती गेली सराउंडिंगला. सिस्टीमकडून कुठे गेली, सराउंडिंगकडे. म्हणजे आपल्याला समजलं की याच्यामधलं काय बाहेर पडली, हीट. आणि हीट काय आहे, हीट इट इज वन टाईप ऑफ एनर्जी. हीट काय आहे, एनर्जी आहे. ओके, म्हणजे काय पडली, एनर्जी आपल्याला बाहेर पडली. ओके, पुढं फक्त फक्त एनर्जीच बाहेर पडेल का, नाही. हा चहा ज्यावेळी गरम असेल त्याच्यातून वाफा बाहेर पडेल. वाफा इन द सेन्स वॉटर मॉलिक्यूल, काहीतरी वॉटर मॉलिक्यूल असेल, काही त्याचे चहाचे काहीतरी मॉलिक्यूल त्याच्यामध्ये असेल त्या वाफामध्ये, म्हणजे जी स्टीम तयार झालेली आहे. म्हणजे त्यातून मॅटर पण काय पडला, बाहेर पडला. काय बाहेर पडला, मॅटर. बघा नीट समजून घ्या. ओपन सिस्टीम आहे तर ओपन सिस्टीममध्ये आपल्याला बघितलं काय, एनर्जी काय झाली, बाहेर पडली म्हणजे एक्सचेंज झाली, प्लस काय झाला, मॅटर झाला. बघून घ्या, ओपन सिस्टीम अ सिस्टीम दॅट एक्सचेंज. काय एक्सचेंज केलं, बोथ बोथ म्हणजे कोण, मॅटर. आणखी काय, एनर्जी. कुणाबरोबर केली, सराउंडिंग बरोबर. सिंपल एक्झाम्पल, चहाचा कप लक्षात ठेवायचा. ओके, पुढं आता दुसऱ्या केसमध्ये काय सांगितलं, क्लोज सिस्टीम. आता सेम दिलेला आहे, चहाचा कप दिलेला आहे, चहा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये चहा गरम करून ठेवलेला याला कप आहे. ओके, आणि मग ह्याच्यामध्ये काय केलं, हा चहाचा कप काय केला मी, झाकला. चहाचा कप काय केला, झाकला. आता गरम हवा चहा आणि तो त्याच्यावर काय केलं, काहीतरी झाकण ठेवलं. आता काय होईल, तर काही वेळानंतर चहा काय होईल रे, काही वेळानंतर चहा किती जरी झाकला असेल तर काही वेळानंतर पहिल्यांदा चहा समजा हॉट असेल तर नंतर काय होणार आहे, तो कूल होणार आहे. याचा अर्थ चहा झाकल्यानंतर देखील ह्या सिस्टीममधली हीट, हीट म्हणजेच काय, एनर्जी. हीट म्हणजेच काय, तर एनर्जी ती काय झाली, ट्रान्सफर झाली. ती काय झाली, ट्रान्सफर. म्हणजे हीट एनर्जी काय झाली, ट्रान्सफर झाली. म्हणजे इथून हीट एनर्जी सराउंडिंगला मिळाली. ओके, पण आता ह्याच्यातलं जे वाफ आहे ती वाफ बाहेर पडली का, नाही. का नाही पडली, तर त्याच्यावर काय ठेवलं होतं आपण, झाकण ठेवलं होतं. म्हणजे जी वाफ काय तयार होणार होती, जी बाहेर जाणार होती ती बाहेर गेली का, नाही. मग काय ट्रान्सफर झालं, फक्त फक्त हीट ट्रान्सफर झाली. अ सिस्टीम दॅट एक्सचेंज, द सिस्टीम दॅट एक्सचेंज ओनली एनर्जी. काय झाली, हीट एनर्जी फक्त एक्सचेंज झाली. मॅटर एक्सचेंज झाला का, नाही. नॉट मॅटर. मॅटर त्यातच, कारण त्याला आपण काय केले, क्लोज केले. म्हणजे क्लोज सिस्टीममध्ये काय झालं की एनर्जी ट्रान्सफर झाली, मॅटर ट्रान्सफर झाला का, तर नाही झाला. चला, शेवटची सिस्टीम बघायची आपल्याला, आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीममध्ये चहा दिलेला आपल्याला, पण तो कशामध्ये दिलेला आपल्याला, तर तो दिलेला आपल्याला थर्मासमध्ये. काय दिलेला आहे, थर्मासमध्ये. आता थर्मासमध्ये दिलेला चहा काय आपल्याला दिलेला, तर तो आहे हॉट.
तर काही वेळानंतर जरी चेक केला, काही वेळानंतर तासानं 2 तासानंतर, तरी देखील तो आपल्याला काय मिळणार आहे, हॉट मिळणार आहे. काय मिळणार आहे, हॉट. आता हे क्लोज आहे, थर्मास आहे, बंद आहे, याचा अर्थ त्यातली एनर्जीसुद्धा ट्रान्सफर झाली नाही आणि हीटसुद्धा काय, हीट एनर्जी ट्रान्सफर झाली नाही, प्लस मॅटर ट्रान्सफर झाला नाही. म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे थर्मास लक्षात ठेवायचं आहे. आणि थर्मासमध्ये काय, अ सिस्टीम कॅनॉट एक्सचेंज, अ सिस्टीम कॅनॉट एक्सचेंज आयदर मॅटर ऑर एनर्जी. मॅटर देखील एक्सचेंज होत नाही किंवा एनर्जी देखील काय होत नाही, एक्सचेंज होत नाही. कशाला, सराउंडिंगला. बघा 3 गोष्टी बघितल्या आपण. सिंपल आहे, याच्यामध्ये काय अवघड होतं का, काहीच नाही. पहिली सिस्टीम बघितली आपण ओपन सिस्टीम, दुसरी बघितली क्लोज सिस्टीम आणि थर्ड काय बघितली आपण, आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीममध्ये आपण काय बघितलं, तर ओपन सिस्टीममध्ये आपली हीट एनर्जी पण ट्रान्सफर झाली आणि प्लस काय झालं, आपलं मॅटर एक्सचेंज झालं. म्हणजे काय, सिस्टीम दॅट एक्सचेंज काय, बोथ मॅटर आणि एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. क्लोजमध्ये काय झालं, तर त्याला आपण कवर दिलं. कवर ठेवल्यामुळे काय झालं, तर त्यातला मॅटर बाहेर पडला नाही. फक्त काय झालं, हीट एनर्जी काय झाली, एक्सचेंज झाली. क्लोज सिस्टीममध्ये डेफिनेशन काय तयार झाली, अ सिस्टीम दॅट एक्सचेंज ओनली एनर्जी, ओनली एनर्जी, नॉट मॅटर. मॅटर एक्सचेंज होत नाही. आणि आयसोलेटेड सिस्टीमसाठी एक्झाम्पल काय लक्षात ठेवलं आपण, तर थर्मास लक्षात ठेवलं. काय लक्षात ठेवलं आपण, थर्मास. मग थर्मासमध्ये काय होणार आहे, की हीट एनर्जी काय होणार नाही, बाहेर पडणार नाही, प्लस मॅटर पण बाहेर पडणार नाही. म्हणजे कोणाचंही एक्सचेंज होणार नाही. अ सिस्टीम दॅट कॅनॉट एक्सचेंज, अ सिस्टीम दॅट कॅनॉट एक्सचेंज काय, मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी. मॅटरही एक्सचेंज होत नाही आणि एनर्जी एक्सचेंज होत नाही, त्या सिस्टीमला आपण म्हणलं आयसोलेटेड सिस्टीम. चला पुढच्या सिस्टीम बघूया आपण, प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम. त्या सिस्टीमच्या 2 प्रॉपर्टी आहेत. पहिली आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय बघायची आपल्याला, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आणि दुसरी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स कशावर आहे, अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंडंट आहे. कशावर डिपेंडंट आहे, अमाऊंट ऑफ मॅटर. आता फॉर एक्झाम्पल मी काय घेतलं, की साखर घेतली. किती किलो घेतली, 5 किलो घेतली. साखर काय घेतली, 5 किलो. आणि त्यातली काही अमाऊंट काय केलं मी, बाजूला काढली. समजा काही अमाऊंट हाताने घेतली, तर ती काय 5 किलो भेटणार आहे का, नाही. समजा 1 किलो बाहेर काढली, किती मिळाले आपल्याला, 4 कशावर इफेक्ट पडला, तर मासवर. मग मास कोणती प्रॉपर्टी झाली, एक्सटेन्सिव्ह. कारण मॅटरचा डायरेक्टली अफेक्ट होणार आहे. म्हणजे डिपेंड ऑन काय, अमाऊंट ऑफ मॅटर. मॅटर कमी झाला की त्याची प्रॉपर्टी चेंज, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग एक्झाम्पल काय, मास आहे किंवा 1 लिटर पाणी आहे, त्यातून आपण काय केलं, काही पाण्याचं ड्रॉप्स काय काढले, बाहेर काढले. काय मिळालं आपल्याला, व्हॉल्यूम कमी भेटला. सेम एक्झाम्पल लक्षात घ्यायचे आहे. किंवा काय, मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स. म्हणजेच काय, ह्या सर्व प्रॉपर्टी डिपेंड कशावर आहेत, अमाऊंट ऑफ मॅटर. मॅटर कमी झाला की त्याची प्रॉपर्टी कमी होणार, त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. बस. म्हणजे आपण जर बघितलं, एक्झाम्पल पहिलं बघितलं, तर साखर काय घेतली, 5 किलो घेतली आणि त्यातली काही अमाऊंट साखर मी बाजूला काढली. तर नंतर जी आपण प्रॉपर्टी चेक केली, तर ती काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण 5 किलो साखर 5 किलो न राहता 1 किलो बाजूला काढली, तर किती किलो झाली आपल्याला, 4 किलो झाली. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी विच इज अ डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर. कशावर डिपेंडंट आहे, मॅटरवर डिपेंडंट आहे. ओके. नंतर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय बघायचं आपल्याला, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता इंटेन्सिव्ह आय आणि इनडिपेंडंट हे लक्षात ठेवायचं. इंटेन्सिव्ह याचा अर्थ इनडिपेंडंट आहे कशाबरोबर, अमाऊंट ऑफ मॅटर. मॅटर बरोबर कशा आहे, इनडिपेंडंट आहे. म्हणजेच काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक काय घेतलेलं आहे, बिकर घेतलेला आहे आणि बिकरमध्ये मी पाणी काय केलं, गरम केलेलं आहे. किती केलेलं आहे, बॉईल केलेलं आहे. समजा 100 डिग्री सेल्सिअसला बॉइलिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे. बॉईल केलं आणि त्यातून त्या बॉईल केलेल्या सोल्युशनमधून मी 10 ml पाणी बाजूला काढलं. 10 ml पाणी काय केलं, बाजूला काढलं आणि ह्याचं टेम्परेचर चेक केलं, तर ते किती असणार आहे, तेही तेवढंच असेल ना, 100 डिग्रीला असेल किंवा थोडं कमी झालं असेल तर 98 असेल, ही 98 असेल सपोज. म्हणजे टेम्परेचरमध्ये काय फरक पडला का, नाही. म्हणजे तुम्ही मॅटरमधनं थोडासा मॅटर आपण बाजूला काढला, म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटरमधून काही अमाऊंट बाजूला काढला, तर त्याच्यावर टेम्परेचरवर काय इफेक्ट पडला का, नाही. टेम्परेचर सेमच राहिलं. ओके. म्हणजेच काय, टेम्परेचर काय झाली, तर टेम्परेचर झाली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ज्या प्रॉपर्टीवर मॅटरचा कोणताही इफेक्ट होत नाही त्या प्रॉपर्टीला म्हणायचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि ज्या प्रॉपर्टीवर मॅटर कमी किंवा जास्त झाल्यावर इफेक्ट होत असेल तर त्या प्रॉपर्टीला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, व्हॉट इट. चला नेक्स्ट बघू. म्हणजे एक्झाम्पल बघा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, स्पेसिफिक हीट. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट तर खूप चांगलं एक्झाम्पल आहे. किती छोटा मॉलिक्यूल घेतला, एखादा बेंझोइक ॲसिड घेतलं, मग तो 0.1 ग्रॅम घेतला काय, 10 ग्रॅम घेतलं काय, दोघांचं मेल्टिंग पॉईंट तर सेमच येणार आहे. ओके. मग अशा पद्धतीनं बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे.
त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन. काय बघायचं आपल्याला, स्टेट फंक्शन, स्टेट आणि पाथ. आता स्टेट फंक्शन जर बघितलं आपण, तर ते स्टेट फंक्शन जे आहे ते कशावर डिपेंडंट आहे, तर स्टेटवर डिपेंडंट आहे. कशावर डिपेंडंट आहे, स्टेटवर. ओके, म्हणजे डिपेंड अपॉन द स्टेट ऑफ द सिस्टीम अँड इनडिपेंडंट अपॉन द पाथ फॉलोड बाय टू अटेन इट. म्हणजे बघा की फॉर एक्झाम्पल हे माउंटन आहे आणि समजा तुम्ही कुठे गेलाय, त्या माउंटनवर गेलेला आहे. सपोज किती तर 1000 स्क्वेअर काही असेल, तुम्ही काय गेलेला आहे, तो माउंटनवर गेलेला आहे. आता तुम्ही गेलेला आहे, समजा तुमची एखाद्या ह्याच्यावरची उंची सपोज किती असेल, सपोज किती 1000 किलो, समजा 100 किलोमीटर असेल किंवा काही असेल, 10 किलोमीटर असेल, काही असेल. ओके, मग आता तुम्ही त्या ठिकाणी गेलेला आहे. मग आता त्या ठिकाणी तुम्ही जर खालून ते माउंटन चढत गेलेला असेल आणि त्या ठिकाणी पोहोचला असेल, किंवा हेलिकॉप्टरने येऊन त्या ठिकाणी थांबला असाल, ओके, किंवा पॅराशूट वगैरे त्यातून जाऊन तिथं आला असाल, तरी देखील समुद्र सपाटीपासून जर तुमचं हे डिस्टन्स चेक केलं, तर तेवढंच असणार आहे. ते काय चेंज असणार आहे का? म्हणजे तुम्ही तिथं कशाने गेला ह्याला इम्पॉर्टंट आहे का? तर नाही. म्हणजे तुम्ही काही चढत गेला का, पॅराशूटने गेला का, हेलिकॉप्टरने गेला, ह्याचा काही संबंध आहे का? नाही. म्हणजे तुम्ही स्टार्टिंग होतं या ठिकाणी, कुठे गेला, या म्हणजे ए पासून कुठे गेला तुम्ही बी पर्यंत, कसं गेला ह्याला इम्पॉर्टंट नाही. कसं गेला हे इम्पॉर्टंट नाही. तुम्ही चालत गेला का, विमानाने गेला का, पॅराशूटने गेला, कसं गेला ह्याला इम्पॉर्टंट नाही. तुम्ही त्या ठिकाणी गेला म्हणजे इनिशियल लेवल आणि फायनल लेवल एवढं गरजेचं आहे. त्याला काय म्हणलं जातं, स्टेट फंक्शन. म्हणजे स्टेट आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. स्टेट फंक्शनमध्ये डिपेंड अपॉन द स्टेट ऑफ द सिस्टीम. काय डिपेंड अपॉन, काय स्टेट ऑफ द सिस्टीम. कशावर डिपेंडंट नाही, पाथवर डिपेंडंट नाही. म्हणजे काय, तर टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम हे एक्झाम्पल कशाचे आहेत आपल्याला, स्टेट फंक्शन. पाथ फंक्शनमध्ये मात्र तसं नाही. पाथ फंक्शन काय आहे, डिपेंड आहे. डिपेंड ऑन द पाथ फॉलोड टू रीच दिस स्टेट. म्हणजे ए पासून बी पर्यंत जात असताना ए पासून बी पर्यंत कसा गेला, त्यासाठी इम्पॉर्टंट जे आहे, म्हणजे पाथ इम्पॉर्टंट आहे. काय गरजेचं आपल्याला, पाथ इम्पॉर्टंट आहे. पाथ फॉलोड बाय इट म्हणजेच काय, एक्झाम्पल आपल्याला त्याचं बघायचं आहे, तर त्याच्यामध्ये वर्क असेल एक्झाम्पल, किंवा काय हीट, हे दोन्ही काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, म्हणजे दोन गोष्टी आपण शिकलो आपण, स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन. स्टेट फंक्शन कशावर डिपेंडंट आहे, तर स्टेटवर डिपेंडंट आहे. म्हणजे ए पासून बी पर्यंत जाणे हे गरजेचं आहे. म्हणजे इनिशियल आणि फायनल कसा गेला हे इम्पॉर्टंट नाही. ओके, म्हणजे आपण एक्झाम्पल बघितलं, टेम्परेचर असेल, प्रेशर असेल किंवा व्हॉल्यूम असेल. पाथ फंक्शन कशावर डिपेंडंट आहे, पाथवर. कसा गेला, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी काय लागलं, कसा गेला, तर त्या गोष्टी कशावर आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, त्याला म्हणलं आपण काय, पाथ फंक्शन. चला नेक्स्ट बघू. ओके, आता टाइप्स ऑफ प्रोसेस बघायचे आहेत आपल्याला. 5 टाइप्स आहेत. नावामध्येच ॲक्च्युअली आपल्याला ते कळतात की टाइप्स कोणकोणते आहेत. एकच मिनिटं. ओके, आता पाथमध्ये, सॉरी, काय प्रोसेसमध्ये टाइप्स ऑफ, पहिलं काय, आयसोथर्मल. थर्मल म्हणजे टेम्परेचर. नावामध्येच आहेत, बाकी आता ह्याच्यात जास्त जास्त आपल्याला हे करायला लागत नाही. टेम्परेचर काय असणार आहे, कॉन्स्टंट. बघा, तर टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम रिमेन अ कॉन्स्टंट, बस एवढंच. टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन. रिप्रेझेंटेशन काय, डेल्टा यू इज इक्वल टू काय, 0, डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, मायनस क्यू मिळाले, हीट एनर्जी. ओके, चला परत. त्यानंतर आयसोबॅरिक, बार कशाचा आहे, प्रेशरचा आहे. मग याचा अर्थ काय कॉन्स्टंट आहे, तर प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर रिमेन अ कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन, बस. म्हणजे आपल्याला आयसोबॅरिकमध्ये काय समजलं, प्रेशर कॉन्स्टंट आहे. मग फॉर्म्युला आपल्याला बघा, डेल्टा पी इज इक्वल टू 0, क्यू पी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, डेल्टा यू इंटरनल एनर्जी प्लस पी एक्सटर्नल एनर्जी इंटू काय मिळालं आपल्याला, डेल्टा व्ही मिळालं. पुढं ॲडियाबॅटिक प्रोसेस, टेम्परेचर रिलेटेड, हीटच्या रिलेटेड. नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम आणि सराउंडिंग. म्हणजे ह्याच्यातलं काय, हीट एनर्जी काय होत नाही, एक्सचेंज होत नाही. मग त्याचं आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, क्यू इज इक्वल टू 0 आणि डेल्टा यू इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, डब्ल्यू मिळालं. त्यानंतर आयसोकोरिक, लक्षात, मग इकडे आपण येऊ. आयसोकोरिक कोर, व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. काय पाहिजे आपल्याला, व्हॉल्यूम कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे डेल्टा व्ही काय आला, 0 आला. सगळ्या ठिकाणी लक्षात घ्या, इथं काय आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ओके, डेल्टा यू काय झाला, 0 आला. इथं काय प्रेशर कॉन्स्टंट आहे, डेल्टा पी काय आला, 0 आला. त्या ठिकाणी काय ॲडियाबॅटिक काय,
एनर्जी क्यू काय असणार आहे 0, म्हणजे नो एक्सचेंज ऑफ हीट क्यू इज इक्वल टू काय मला 0. आणि इथं क्लोरिक म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ डेल्टा व्ही व्हॉल्यूम काय असणार आहे तर 0 असेल. मग आपल्याला काय मिळालं डेल्टा इज इक्वल टू क्यू व्ही मिळालं. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आता याच्यामध्ये दोन फोर्स असतात, एक असतो ड्रायव्हिंग फोर्स आणि दुसरा अपोजिंग फोर्स. काय बघायचं आपल्याला ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिट फोर्स. बघा एनी प्रोसेस विच कोणता फोर्स महत्वाचा आहे ड्रायव्हिंग फोर्स, म्हणजे ए पासून बी पर्यंत सुरुवातीपासून नंतर जाणार फोर्स ॲट एनी एव्हरी स्टेज इज ओनली इन्फायनिटेसिमली ग्रेटर दॅन कोणती फोर्स असेल अपोजिट फोर्स, म्हणजे काय अपोजिट विच कॅन बी रिव्हर्स. जर रिव्हर्स कधी होईल रिव्हर्स बाय स्लाइटली इन्क्रीज द अपोजिंग फोर्स. स्लाइटली इन्क्रीज काय झाला अपोजिट, म्हणजे ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण ड्रायव्हिंग फोर्स म्हणणार, त्याला काय म्हणणार ड्रायव्हिंग फोर्स. मग त्यावेळी अपोजिंग फोर्स काय कमी आहे, पण जर अपोजिंग फोर्स काय असेल जास्त असेल, अपोजिटिंग फोर्स काय असेल जास्त असेल, तर मात्र त्या ठिकाणी काय होते रिव्हर्सिबल प्रोसेस होते. मग आपल्याला काय दिलेलं आहे ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 NRT इंटू log 2 V2 अपॉन V1, किंवा प्रेशरच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर P1 आपण काय आला P2 आला. ओके, हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. फॉर्म्युले इन द सेन्स तुम्ही काय होतं आयसोथर्मलमध्ये काय टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, ॲडिबॅटिकमध्ये काय नो हीट एक्सचेंज आहे, आयसोबॅरिकमध्ये काय प्रेशर कॉन्स्टंट आहे, आयसोक्रोरिकमध्ये काय व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातो. आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय आपल्याला माहिती आहे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स दोन असतात. रिव्हर्सिबल कधी होईल अपोजिंग फोर्स जर जास्त असेल कशापेक्षा ड्रायव्हिंगपेक्षा, तर त्यामध्ये काय होणार आहे रिव्हर्सिबल प्रोसेस आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. चला नेक्स्ट पार्ट बघू. ओके, आता सिस्टीम, आता आपल्याला साइन कन्व्हेन्शन बघायचं आहे डब्ल्यू आणि क्यूच. काय बघायचं आहे साइन कन्व्हेन्शन. ही जो सराउंडिंग केलेला हा जो सिस्टीम झाला, सोपं लक्षात ठेवायचं सिस्टीमकडून गेलं आणि सिस्टीमकडं आलं एवढं लक्षात ठेवायचं. सिस्टीम बघा सिस्टीमपासून काय असू दे, मध्ये हीट असू दे वर्कडन असू दे, सिस्टीमकडून सराउंडिंगकडे गेलं तर मिळाले निगेटिव्ह. म्हणजे सिस्टीम माझ्याकडून तुम्हाला गेलं, सिस्टीमकडून सराउंडिंगकडे गेलं तर निगेटिव्ह, म्हणजे ते काही जाऊ दे. म्हणजे सिस्टीमकडून सराउंडिंगला हीट दिली, सिस्टीमकडून सराउंडिंगला हीट केली, म्हणजे हीट काय झाली रिलीज झाली, काय मिळालं आपल्याला निगेटिव्ह. सिस्टीमकडून वर्क डन झालं, काय झालं सिस्टीमकडून कुणाचं झालं सराउंडिंगचं, म्हणजे कुणी केलं सिस्टीमकडून, म्हणजे वर्क डन बाय सिस्टीम, वर्क डन बाय सिस्टीम, सिस्टीमने केलं म्हणून काय मिळालं आपल्याला निगेटिव्ह, हे लक्षात घ्यायचं. ओके, आता सिस्टीमचं होत असेल, सिस्टीमकडून कोणतीही गोष्ट होत असेल, पुन्हा एकदा क्लिअर करू आपण सिस्टीम आणि सराउंडिंग साइन कन्व्हेन्शन. सिस्टीमकडून कोणतीही गोष्ट होत असेल, सिस्टीमकडून कोणतीही गोष्ट होत असेल तर साइन येणार आहे निगेटिव्ह, साइन काय येणार आहे निगेटिव्ह. सिस्टीमवर कोणतीही गोष्ट होत असेल, सिस्टीमवर कोणतीही गोष्ट होत असेल तर साइन काय पॉझिटिव्ह. समजलं, सिस्टीमकडून होत असेल तर निगेटिव्ह, सिस्टीमवर होत असेल तर पॉझिटिव्ह. आता या ठिकाणी सिस्टीमकडून हीट काय झाली रिलीज झाली निगेटिव्हला, सिस्टीमकडून वर्डन झालं म्हणजे सिस्टीमकडून म्हणजे बाय सिस्टीम वर्डन झालं, कुणावर झालं सराउंडिंग, म्हणजे काय मिळालं निगेटिव्ह. आता इकडे बघा हीट ॲब्सॉर्ब कुणी ॲब्सॉर्ब केली सिस्टीमने केली, काय मिळाली पॉझिटिव्ह. वर्डन झालं कुणाचं ऑन सिस्टीम, कुणावर झालं सिस्टीम, काय मिळालं पॉझिटिव्ह. फक्त एवढं लक्षात काय लक्षात ठेवायचं सिस्टीमकडून एखादी गोष्ट झाली, सिस्टीमकडून हीट एनर्जी झाली, सिस्टीमकडून वर्कडन झालं निगेटिव्ह. सिस्टीमकडे एनर्जी आली, सिस्टीमनं हीट ॲब्सॉर्ब केली, सिस्टीमचं वर्कडन झालं तर काय येणार आहे पॉझिटिव्ह. बस एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे साइन कन्व्हेन्शन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तुम्हाला इझिली समजेल. ओके, याच्यामध्ये काय असं अडचण नाही. चला पुढचं बघा. आता आता दोन लॉ बघायचे आहेत आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचे, ते कॉमनच आहे. हे कशाचं पहिला कॉमन इन द सेन्स खूप वेळा आपण ते पाहिलेले आहेत वाचलेले आहेत, म्हणून आपल्याला पहिला कशाचा फर्स्ट लॉ काय सांगतोय आपल्याला. फर्स्ट लॉ एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. ओके, आपल्याला कोणतीही गोष्ट तयार करता येत नाही, एनर्जी तयार करता येत नाही आणि ती काय करता येत नाही डिस्ट्रॉय करता येत नाही, बट इट कॅन बी कन्वर्टेड इन टू वन फॉर्म टू अनादर. म्हणजे आपल्याला कोणतीही एनर्जी तयार करता येत नाही किंवा कोणतीही एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही, पण काय करता येतं एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्जन करता येतं. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय बट इट कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू अनादर फॉर्म. एका फॉर्मपासून दुसऱ्या फॉर्ममध्ये तयार करता येतात, कन्वर्ट करता येतात. पुढं सेकंड लॉ बघा. सेकंड लॉ काय टोटल एन्ट्रॉपी काय बघायचं डेल्टा एस. टोटल एन्थॅल्पी ऑफ युनिवर्स इन्क्रीजेस इन एनी स्पॉन्टेनियस प्रोसेस, एनी स्पॉन्टे बघा डेल्टा एस काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. कधी होणार आहे डेल्टा एस म्हणजे काय एन्ट्रॉपी इन्क्रीजेस इन एनी स्पॉन्टेनियस प्रोसेस, एनी स्पॉन्टेनियस म्हणजे काय स्पॉन्टेनियस म्हणजे काय की बघा ह्या ठिकाणी काय
मग असं चहाचं एक्झाम्पल घेतलेलं होतं आपण, हॉट टी घेतलेला आहे. काय होणार आहे? हॉट टी. मग हॉट टी नंतर आफ्टर सम टाईम काय होईल ते जास्तच गरम होईल का कूल होईल? स्पॉन्टेनियस प्रोसेस काय आहे? हॉटचं काय होणार आहे? कूल होणार आहे, बस इतकंच. ह्याला म्हटलं जातं स्पॉन्टेनियस प्रोसेस. काय म्हणलं याला? स्पॉन्टेनियस प्रोसेस. म्हणजे जे हॉट आहे, हॉटपासून कुठं जाणार आहे? ते कूलपर्यंत जाणार आहे. ओके, म्हणजे हॉट एनर्जी काय झाली, म्हणजे एनर्जी, हीट एनर्जी काय होणार आहे? रिमूव्ह होईल. ओके, सराउंडिंगला जाईल, पण ते हॉटचं काय होणार आहे? कूलपर्यंत जाईल. ह्याला म्हटलं जातं स्पॉन्टेनियस प्रोसेस. ह्याला काय म्हणायचं? स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, म्हणजे आपल्याला काय माहिती आहे की एन्ट्रॉपी, टोटल एन्ट्रॉपी म्हणजे डेल्टा एस टोटल जर आपण बघितलं, डेल्टा एस टोटल इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असतं? झिरो. डेल्टा एस टोटल इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असणार? झिरो. आणखी एक फॉर्म्युला आपल्याला एन्ट्रॉपीच्या बाबतीमध्ये दिला जातो. डेल्टा एस म्हणजे काय? एन्ट्रॉपी. डेल्टा एस इज इक्वल टू काय? क्यू रिव्हर्सिबल बाय टी. काय असणार आहे? क्यू रिव्हर्सिबल बाय टी. हे फॉर्म्युला आहे. सेकंडला सिम्पलच होता. काय होता? टोटल एन्ट्रॉपी ऑफ युनिव्हर्स increases. काय? टोटल एन्ट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स increases इन एनी स्पॉन्टेनियस प्रोसेस. कोणत्याही स्पॉन्टेनियस प्रोसेस झाली तर काय होणार आहे? एन्ट्रॉपी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. एक्झाम्पल हॉटचं काय होणार आहे? कूल होणार आहे. किंवा वरून एखादी गोष्ट येणार असेल तर वरून ऑटोमॅटिकली खाली येणार. त्याला एनर्जी आपल्याला एक्स्ट्रा आपल्याला एनर्जी देण्याची गरज आहे का? तर नाही, ते ऑटोमॅटिकली प्रोसेस होणार आहे. त्यालाच म्हणलं आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस. चला नेक्स्ट. आता हे सर्व डेफिनेशन, व्हेरियस टर्म्स इन थर्मोडायनॅमिक्स, हे तुम्हाला फक्त आता वाचायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या की हा आहे का नाही, पुढचं एक पेज आहे. ह्याच्यावर तुम्हाला साइन कन्व्हेन्शनचा पण काही पार्ट असेल की गेन एन्थॅल्पी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय, किंवा त्यानंतर काय इलेक्ट्रॉन ऑफ ॲटोमायझेशन असेल, किंवा एंडोथर्मिक काय, एक्झोथर्मिक काय, अशा पद्धतीच्या ज्या डेफिनेशन्स आहेत फक्त त्या ह्यामध्ये दिलेल्या आहेत. थोडं मी सांगतो तुम्हाला वाचून, आणि बाकीचं मग हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं आणि बघायचं आपल्याला. इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी एनर्जी लागली. इलेक्ट्रॉन, इट इज एन्थॅल्पी चेंज. बघा, 1 mole of gas atom of element accept electron to form a gaseous ion. इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी लागणारी एनर्जी, हे लक्षात घ्यायचं फक्त. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. तर काय? एन्थॅल्पी चेंज. कधी एन्थॅल्पी चेंज होणार? कधी? 1 mole of a gas phase atom, 1 mole of gas phase atom of an element electron to form a gaseous atom. ओके, त्यानंतर atomization. The enthalpy change accompany the dissociation of 1 mole of a gaseous substance into atom. गॅसेसचं कन्वर्जन कशामध्ये करायचं? आपल्याला ॲटममध्ये करायचं. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इन द प्रोसेस वेन 1 mole of substance is dissolved in a specific amount of a solution. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन प्रोसेस मिळतात. एक एंडोथर्मिक असते आणि दुसरी काय असते? एक्झोथर्मिक असतात. काही कंपाऊंड्स एक्झोथर्मिक दाखवतात, काही ठिकाणी एंडोथर्मिक दाखवतात. आपल्याला इथं बघायचंच आहे. ओके, म्हणजे 1 by 1 लक्षात फक्त रिएक्शन. एन्थॅल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन तर कशामध्ये होता? इट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ एन्थॅल्पी ऑफ अ प्रोडक्ट अँड दॅट ऑफ रिएक्टंट which each substance is a definite physical state and their amount म्हणजे number of moles मध्ये being represented by the coefficient, तो बॅलन्स इक्वेशन ऑफ रिएक्शन. म्हणजे काय? बघा, असं एक्झाम्पल दिलं. H2 प्लस काय केलं? O2 तयार का H2 प्लस काय होणार आहे? O2 एक्झाम्पलसाठी गिव्हज राईज टू काय होणार आहे? H2. आता हे बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट लागेल. काय लागेल? स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट. हायड्रोजन 2 आहेत का? 2 आहेत. ऑक्सिजन इथे 2 आहेत, इथे किती आहेत? 1 आहेत. मग याला काय करावं लागेल? 2. हायड्रोजन किती आहेत? आता 4 झाले. मला किती मल्टिप्लाय? हा जो आपण रेशो वापरला, हा जो कोएफिशियंट आहे तो बघा. म्हणजे डेफिनेट फिजिकल स्टेट देअर अमाऊंट मोल बिईंग रिप्रेझेंटेड बाय द कोएफिशियंट इन द बॅलन्स इक्वेशन. म्हणजे हे जे आपण वापरले इथं काहीच नाही, म्हणजे इथं काय आला? 1 आला. त्याला म्हटलं काय? कोएफिशियंट इन द बॅलन्स केमिकल इक्वेशन. त्यानंतर एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक. एंडो म्हणताना काय होते? हवा आपल्या काय होते? तोंडात. बघ, म्हणून बघा एंडो काय होते? हवा आत येते. म्हणजे हीट काय केली जाते? ॲब्सॉर्ब केली जाते. हीट काय केली जाते? ॲब्सॉर्ब केली. काय मिळालं आपल्याला? पॉझिटिव्ह आपल्याला मिळाली. द रिॲक्शन इन विच एन्थॅल्पी चेंज इज अ पॉझिटिव्ह. काय मिळालं? पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला मिळाली ना. मग आपण म्हणा एंडो म्हटल्यानंतर काय येते? हीट काय येते? आत येते. म्हणजे आपल्याला मिळाली. म्हणजे काय झालं? पॉझिटिव्ह झालं. आपल्याकडून गेली म्हणजे काय होणार आहे? निगेटिव्ह. एक्झोथर्मिक रिएक्शन. म्हणा एक्झो म्हटल्यानंतर हवा काय पडली? बाहेर पडली. आपल्याकडून गेली म्हणजे आपण काय झालो? निगेटिव्ह झालो. म्हणजे द रिॲक्शन इन विच एन्थॅल्पी चेंज इज निगेटिव्ह. काय मिळालं आपल्याला? एन्थॅल्पी चेंज इज निगेटिव्ह. त्यानंतर स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स इन द फॉर्म इन विच द सबस्टन्स इज मोस्ट स्टेबल in a presence of 1 bar at
प्रेशर दिलेलं आहे आणि टेम्परेचर काय दिलेलं आहे 298 केल्विन म्हणजेच काय 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे रूम टेम्परेचर जे आहे, रूम टेम्परेचर किती असतं 25 डिग्री सेल्सिअस असतं. म्हणजेच किती 298 केल्विन आणि प्रेशर किती पाहिजे 1 बार पाहिजे. ओके, त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन डेल्टा एच नॉट. इट इज द एन्थाल्पी चेंज accompanying the reaction when the reactant and a product involved in their standard state. हे कशामध्ये स्टँडर्ड स्टेटमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट असेल तर मग आपण काय करतो एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, ह्या सगळ्या टर्म्स आहेत बघा, लक्षात घ्या. ह्या टर्म्स आहेत, तुम्हाला फक्त वाचायचे आहेत एक दोनदा. ह्या टर्म्सवर तुम्हाला डेफिनेशन क्वेश्चन्स विचारतील MCQला, डेफिनेशन दिले जाईल किंवा एक्झोथर्मिक म्हणजे काय होतं, एंडोथर्मिक म्हणजे काय होतं, तर अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतील. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन डेल्टा एच इज इक्वल टू आता याच्यामध्ये बघितलं होतं कोणत्या स्टेटमध्ये पाहिजे, इन इट्स स्टँडर्ड स्टेटमध्ये पाहिजे. इट इज द एन्थाल्पी चेंज दॅट accompanies a reaction in which 1 mole of pure component in its standard state is formed element in their standard state. त्यानंतर काय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणजे बर्न करायचं आहे, म्हणजे त्याचं ऑक्साईड फॉर्मेशन होणार आहे. इट इज अ स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज accompanied reaction in which 1 mole of the substance in its standard state of completely oxidized. म्हणजे आपण कॉपरची रिबन घेतली, ऑक्सिजनच्या मध्ये बर्न केली, आपल्याला मिळणार आहे कॉपर ऑक्साईड तयार होणार, CuO तयार होणार आहे, कंबशन झालं. बॉन्ड एन्थाल्पी बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी, बस इतकं लक्षात ठेवायचं. बॉन्ड एन्थाल्पी द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोबॉन्ड, बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोवलंट बॉन्ड इन 1 mole of gaseous molecule to produce gaseous atom and or radical. आपल्याला फक्त हे लक्षात काय ठेवायचं, एवढंच गरजेचं, एवढंच स्टेटमेंट असतं. काय बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी एन्थाल्पी, बॉन्ड एन्थाल्पी. आता हेच लॉ ऑफ अ कॉन्स्टंट हिट समेशन स्टेटमेंट बघायचं. काय सांगितलं, ओव्हरऑल द एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन, जी काय रिएक्शन चेंज होईल रिएक्शनमध्ये, इज इक्वल टू द सम ऑफ एन्थाल्पी चेंज इन इंडिव्हिज्युअल स्टेप ऑफ रिएक्शन. ओके, म्हणजे काय सांगलं स्टेटमेंट आपल्याला, ओव्हरऑल चेंज एन्थाल्पीचा जो चेंज होणार आहे रिएक्शनमध्ये तो कुणाच्या बरोबर असणार आहे, तो सम ऑफ काय एन्थाल्पी चेंज इन इंडिव्हिज्युअल स्टेप इन द रिएक्शन. म्हणजे आता कार्बन, कॉपर आहे, ऑक्सिजन आहे, हे दोघं रिएक्शन होणार आहे. हा कॉपर इंडिव्हिज्युअल आहे, ऑक्सिजन इंडिव्हिज्युअल आहे. ह्या दोघांची एन्थाल्पी जी चेंज होईल त्यांची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे, टोटल एन्थाल्पी ऑफ रिएक्शन भेटणार आहे. हा सगळा थेरॉटिकली पार्ट आहे, फक्त वाचून घ्यायचे होते. आता आपल्याला क्रायटेरिया बघायचे, स्पॉन्टेनियस कधी येतात आणि नॉन स्पॉन्टेनियस काय. ॲक्च्युली स्पॉन्टेनिटी सांगितलेलं आहे. काय क्रायटेरिया ऑफ स्पॉन्टेनिटी ऑफ रिएक्शन म्हणजे स्पॉन्टेनियस बघायचं आहे. म्हणजे एक्झोथर्मिक असेल तर काय, एंडोथर्मिक असेल तर काय, म्हणजे डेल्टा एच काय असेल, एक्झोथर्मिक असेल. ओके, एक्झोथर्मिक आता बघितली हीट इव्हॉल्व झाली, -4 झाला, मग त्यावेळी डेल्टा जी काय असणार आहे किंवा डेल्टा एस, इथे एस झाले ना, हा एन्ट्रॉपी आहे बघा, ही काय आहे डेल्टा एस म्हणजे एन्ट्रॉपी. एन्थाल्पी एन्ट्रॉपी इथे पण डेल्टा जी आहे, ही काय डेल्टा जी आहे आणि रिएक्शन कॅरेक्टरायझेशन आहे. ओके, म्हणजे डेल्टा एच जर निगेटिव्ह असेल तर डेल्टा एस काय असणार आहे, पॉझिटिव्ह असेल, डेल्टा एच काय असेल, निगेटिव्ह असेल. अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. म्हणजे डेल्टा एच काय एक्झोथर्मिक म्हणजे काय झाला, निगेटिव्ह झाला. हा जर निगेटिव्ह असेल तर एन्ट्रॉपी काय मिळणार आपल्याला, तर पॉझिटिव्ह मिळणार. डेल्टा जी काय मिळणार आपल्याला, तर निगेटिव्ह मिळणार. काय रिएक्शन बघा, रिएक्शन इज अ स्पॉन्टेनियस ॲट ऑल टेम्परेचर. रिएक्शन काय स्पॉन्टेनियस. आता पुढं जर डेल्टा एच काय असेल, एंडोथर्मिक पॉझिटिव्ह असेल, काय असेल पॉझिटिव्ह, त्यावेळी डेल्टा एच काय असणार आहे, निगेटिव्ह असेल. डेल्टा एच काय मिळणार आपल्याला, पॉझिटिव्ह. हे कधी असेल, नॉन स्पॉन्टेनियसला असेल. काय असेल हे, नॉन स्पॉन्टेनियस ॲट ऑल टेम्परेचर. पुढं बघा, डेल्टा एच कधी एक्झोथर्मिक कधी असणार आहे, निगेटिव्ह असेल. त्यावेळी डेल्टा एच निगेटिव्ह कधी असेल, डेल्टा एस निगेटिव्ह आहे. डेल्टा जी काय निगेटिव्ह ॲट लोअर टेम्परेचर, पण पॉझिटिव्ह कुठं, हायर टेम्परेचर. कमी टेम्परेचर असेल तर निगेटिव्ह असेल आणि हायर टेम्परेचर असेल तर पॉझिटिव्ह असेल. मग आता बघा, तर रिॲक्शन ऑफ अ स्पॉन्टेनियस कोणत्या टेम्परेचरला असणार आहे, लोअर टेम्परेचरला. बिकम अ नॉन स्पॉन्टेनियस कोणत्या टेम्परेचरला, हायर टेम्परेचरला. त्यानंतर एंडोथर्मिक बघा पॉझिटिव्ह दिलेला आहे. त्याच वेळी एन्ट्रॉपी काय आहे, पॉझिटिव्ह आहे. मग डेल्टा एच बघा ह्याच्या बरोबर अपोजिट, पॉझिटिव्ह कुठं असणार आहे, लो टेम्परेचरला, निगेटिव्ह कुठं असणार आहे, हाय टेम्परेचरला. ह्याच्या बरोबर हे रिॲक्शन काय, नॉन स्पॉन्टेनियस कुठं असेल, लो टेम्परेचरला, आणि हाय टेम्परेचरला काय असणार आहे, स्पॉन्टेनियस. म्हणजे ह्याच्या विरुद्ध हे आहे, ह्याच्या विरुद्ध हे आहे. ओके, म्हणजे हां, हे दोघं एकमेकाच्या अपोजिट आहेत, हे दोघं एकमेकाच्या अपोजिट आहेत. फक्त आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि मग लक्षात ठेवायचं क्रायटेरिया ऑफ स्पॉन्टेनियस रिएक्शन. तुम्हाला रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे ओळखायला दिलं जाईल, किंवा ह्याची तुम्हाला डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, डेल्टा एच पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा डेल्टा जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि त्याच्या रिगार्डिंग मग रिएक्शनची कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला विचारली जाऊ शकते.
ओके, इथून पुढे सगळे फॉर्म्युले आहेत. तुम्ही याचं काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळ्यांचे फॉर्म्युले तुम्हाला आता बघायला भेटतील. मग प्रेशर, व्हॉल्यूम, वर्क जे ऑलरेडी आपल्याला मगाशी बघितले होते तेच आहेत. फक्त इथं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉर्म्युलेच्या रिगार्डिंग दिलेले आहेत. तर फक्त काय करायचं तुम्हाला, तर फॉर्म्युला फक्त बघा, स्क्रीनशॉट काढा. जे आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत त्या ठिकाणी आपण हे फॉर्म्युले यूज करू शकतो. दुसरा फॉर्म्युला काय दिला, मॅक्झिमम वर्क डन इन अ रिव्हर्सिबल आयसोथर्मल एक्सपान्शन, म्हणजे डब्ल्यू मॅक्स, मॅक्झिमम वर्क डन डब्ल्यू मॅक्स एनर्जी. मग हा फॉर्म्युला मगाशी आपण बघितला होता, विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम आणि विथ रिस्पेक्ट टू काय प्रेशर आहे. इथं स्मॉल पाहिजे एन, ॲक्च्युली एन आर टी झाले, ही एन आर टी पाहिजे, एन आर टी. एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोल्स. आर म्हणजे काय, रिअल गॅस कॉन्स्टंट. टी टेम्परेचर. V2 V1 फायनल इनिशियल व्हॉल्यूम. P1 P2 फायनल इनिशियल प्रेशर. चला नेक्स्ट बघा, इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू. टोटल इंटरनल एनर्जी इज इक्वल टू काय, फायनल मायनस काय करायचं आपल्याला, इनिशियल करायचे आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सेकंड मगाशी लिहून दाखवलं होतं मला. त्यानंतर आयसोथर्मल, मगाशी हे सगळे रिएक्शन मगाशी बघितलेले आपण. आयसोथर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा टी इज इक्वल टू काय आला, 0 आला. ॲडियाबॅटिकमध्ये हीट कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा क्यू इज इक्वल टू काय आला, सॉरी डेल्टा यू इज इक्वल टू काय मिळाला आपल्याला, 0 आला. क्यू इज इक्वल टू 0 म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 0, टेम्परेचर 0, म्हणजे आपल्याला वर्डन मिळालं डेल्टा यू बरोबर. ओके, चला नेक्स्ट बघा, याच्यामध्ये सेम आयसोक्लोरिक, याचा अर्थ काय, व्हॉल्यूम डेल्टा व्ही मिळाला आपल्याला 0, म्हणजे क्यू व्ही इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, इंटरनल एनर्जी. त्यानंतर आयसोबॅरिक, बॅरिक म्हणजे काय आला, प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा पी, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. हे सगळे फॉर्म्युले आहेत, फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मग आपल्याला ज्या ठिकाणी जेव्हा आपल्याला गरजेला पडेल, म्हणजे आपल्याला जेव्हा न्यूमेरिकल, पुढचे लेक्चर आपण न्यूमेरिकल घेईल त्यावेळी आपल्याला ह्या गरजेचं आहेत. एन्थाल्पी दिलेला आहे बघा, हा चेंज इन एन्थाल्पी, हा फॉर्म्युला आपल्याला मॅक्झिमम टाईम यूज करावा लागतो. डेल्टा इज इक्वल टू डेल्टा यू प्लस काय मिळाला, डेल्टा पी व्ही, पी इंटू डेल्टा व्ही. आणि तेच आहे, फक्त डेल्टा पी व्हीची याच्यामध्ये कन्वर्जन केलेलं आहे की डेल्टा एन जी आर टी, त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली जाईल. वर्डन इन केमिकल, डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा एन जी आर टी. ही खूप वेळा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, न्यूमेरिकल याच्यावर आहे, पुढे आपण सॉल्व्ह करताना आपल्याला दिसेल. त्यानंतर एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, आता जेवढे आपण त्या प्रॉपर्टी बघितल्या होत्या, या सगळ्या प्रॉपर्टीचे एक्झाम फॉर्म्युले दिलेले आहेत. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, त्यानंतर एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन. तर एन्थाल्पी ऑफ केमिकल प्रॉडक्ट मायनस काय केलं आपण, रिॲक्टन केलेलं आहे. समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टन. ओके, ते केलेलं आहे. त्यानंतर स्टँडर्ड एन्थाल्पी, प्रॉडक्ट मायनस रिॲक्टन. त्यानंतर बॉन्ड एन्थाल्पी आणि बॉन्ड, म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी मग असे बघितले की बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी जी एन्थाल्पी आहे ते. ही काय, सेकंड लॉ आपण बघितला होता एन्ट्रॉपीच्या रिगार्डिंग, डेल्टा इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल बाय टी. हे सगळे कशाला काय म्हणायचं, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक्झोथर्मिक असेल तर काय, एंडोथर्मिक असेल तर काय, तर या सगळ्या ठिकाणी आपल्याला रिएक्शन दिलेल्या आहेत. ओके, चला त्यानंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग इज ग्रेटर दॅन काय आला, 0 आला. डेल्टा एस सिस्टीम प्लस सराउंडिंग स्पॉन्टेनियस असेल तर ग्रेटर दॅन काय असणार आहे, 0 असेल. डेल्टा एस सिस्टीम एंट्रोपी ऑफ सिस्टीम हे टोटल इज इक्वल टू असेल. ओके, तर अशा पद्धतीचं गिब्स फ्री एनर्जी, गिब्स एनर्जी जी इज इक्वल टू एच टी एस, परत त्याला डेल्टा फक्त आपण ॲड केलेला गिब्स फ्री, चेंज इन गिब्स एनर्जी, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस काय मिळालं आपल्याला, टी डेल्टा एस. हे सगळे फॉर्म्युले आहेत, फक्त हे पाठच करायचे आहेत आपल्याला. आणि हे पाठ केल्यानंतर आपल्याला मग पुढचं जे न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं आहे त्या ठिकाणी आपण हे यूज करू शकतो. गिब्स एनर्जी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं इक्वेशन आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. डेल्टा जी इज इक्वल टू काय मिळाले, -2.303 आर टी इंटू लॉग 10 टू के सी आहे. ओके, के सीच्या ठिकाणी पुढे जाऊन जाईल के पी होईल. एक आहे कॉन्सन्ट्रेशनच्या रिगार्डिंग आणि एक आहे प्रेशरच्या रिगार्डिंग. ओके, के सी आणि के पी काय इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहेत विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन आणि विथ रिस्पेक्ट टू काय ते प्रेशर आहे. म्हणजे फॉर्म्युले याच्यामध्ये जास्त आहेत, थेरॉटिकली पार्ट जास्त आहे. हे सॉल्व्ह करण्यासाठी थोडा वेळसुद्धा जाऊ शकतो जास्त. जी थेरॉटिकली कन्सेप्ट आहे ती तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, पण जे न्यूमेरिकल आहेत तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी, आपली एनर्जी खर्च करावी लागते, कारण त्याला वेळ लागतो. कारण आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला, हे सगळे एवढे फॉर्म्युले जवळपास 19 ते 20 फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, त्यामध्ये पुटअप करायचे आहेत. काही फॉर्म्युले जसं मी म्हणलं की जे जास्त गरजेचे आहेत, जसे एन्थाल्पीचे आहे किंवा वर्डनचं आहे, जे इझिली आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात, ते इझिली आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे ते फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे. जेव्हा मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला जाईन तेव्हा तुम्हाला मी सांगेन की हे जाऊन आपल्याला हे 100% सॉल्व्ह करायचंच आहे. पण असा जर क्वेश्चन आला तर मग ह्याला काय करायचं आहे, जर आपल्याला काय ट्रिकने एखादं जर आन्सर मिळत असेल तर टिक करायचं आणि पुढे जायचं, अदरवाईज थोडं स्किप करायचं. जर चुकून वेळ वाचलाच
तर मात्र तो येऊन आपल्याला क्वेश्चन काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचा आहे. ओके. आजच्या लेक्चरला आपण हे सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. उद्याच्या लेक्चरला ह्या टॉपिकवर आधारित असणारे सर्व MCQ म्हणजे जे PYQला MCQ आहेत, त्यातली काही MCQ आपण उद्याच्या लेक्चरला पुढच्या लेक्चरमध्ये आपण MCQ काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील लेक्चरला.